तसा याला पण मारणार आहेत 100%. हा जर लोकांना फसवत असेल ना 100% याला लोक मारणार आहेत. आणि म्हणून याने अगोदरच नंगानाच चालू केला. फडणीस फडणीस फडणीस. ज्या शेतकऱ्यांना याने फसवलं ते शेतकरी याला मारणार, 100% मारणार. कारण शेतकरी काय करत असतात माहिती का, तो टप्प्यात येऊ देतो शेतकरी, आणि टप्प्यात आला ना तो बरोबर बुक्का देतो ठेवून. मग तसा हा टप्प्यात आला ना की शेतकरी याला बरोबर बुक्का देणार ठेवून, लक्षात ठेवा बरं का. याचा माज आहे ना, याचा माज जिरवल्याशिवाय राहणार नाहीये शेतकरी. ज्या ज्या शेतकऱ्यांनी फसवलं ना, खोटी रोपं दिलीत, त्यांना लाखो रुपयाला गंडा घातला, ते सगळे शेतकरी एक दिवस आहे ना, तुझे दांडकं दाखवलेलं आहे का असं, आणि ते पोस्टर टाकलं, तेच दांडकं घेऊन तुला हाणणार आहेत शेतकरी. हा असा तुझा काढणार आहे की नाही फडणीस, मागून पडून निघणार तुझा चांगला फडणीस. मग तुला कळेल फडणीस काय ते. बेकार चोट म्हणे त्याला साट्या गा बस हागऱ्या चल. काय नाही ते, काय नाही काय नाही ते, फक्त त्याला नाही का ते आपलं कधी नाही का फकाड असतंय ते फडणीसच्या नावाने नाही का आपू पाजलेलं त्याला, त्याच्यामुळे ते फडणीस फडणीस फडणीस. उठता फडणीस, बसता फडणीस, हाकता फडणीस, त्याला फडणीसच दिसतंय, दुसरं कोणी दिसत नाही. आणखी काय आता गॅसचं म्हटलंय. आता काय इराण आणि अमेरिका युद्ध चालू आहे. चालू आहे ना, इस्रायल इराण अमेरिका युद्ध चालू आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. बरं गॅसचा तुटवडा काय आपल्याकडेच आलाय का, नाही सगळीकडे आलाय. सगळ्यांना त्याची झळ सहन करावी लागते. ज्या देशातनं आपल्याला मिळतंय ना, आता त्या देशावर जर संकटच आलेलं आहे म्हटल्यावर साहजिक आहे तो तुटवडा येणारच ना. मग त्याच्यातही मोदीच, अरे वा, अरे तुझा राहुल आहे ना, तुझा राहुल तो आलू डालून सोना निकालूवाला राहुल तुझा, ते असताना कितीतरी दंगली घडल्यात, कितीतरी हल्ले झालेत, कितीतरी आतंकवाद्यांनी ना असा कोराम माजवलेला होता. 26/11 त्यावेळेला तू काय दूध पितात असणार आहे 26/11च्या हल्ल्यात, कळत असणार आहे तुला 26/11चा हल्ला का. भाजप सरकार आल्यापासून कोणताच हल्ला झाला नाही हे नाही तुला दिसत रे. शोधतोय असा उकरून उकरून, काय सापडून काय सापडून का, काय सापडून का, अरे काय रे उकऱ्या, उकिरडा उकऱ्या. जमीर आहे का तुझा, जागा जमीर शेंबड्या. आणि म्हणे माझ्यावर लावले आहेत बायकाने, मला तिच्यावर चाललंय फडणवीस लावायला. आहे का पात्रता, फडणवीस फडणवीस सर. अरे तुला नोटीस कोण देतं, तू बोंबलतो कुणाच्या नावाने. बरं नोटीस दिल्यावर तुझ्या बुडातमध्ये एवढा दम होता ना, तो जायचं होतं ना एकट्यानेच. ते 15-20 टाळकी कशाला घेऊन गेलाय 35,000 मधनं, सॉरी 35 लाख, 35 लाखातनं फक्त 15-20 टाळकी घेऊन गेलाय मागं बसवायला. बरं का, आज एकाने मार खाल्लाय बरं का, चुत्या म्हणून होता एक, चुत्या लेवाळे. चुत्या लेवाळेला लय मारलाय, यांच्यात गटातला होता तो बी चुत्या लेवाळे. तो पण असाच, तो पण दलितांवर असा गरळ रोकायचा ना, असा गरळ ओकायचा ना, की कुठं ॲट्रॉसिटी दाखल झाली की त्याचं तुंतुना खोटी खोटी खोटी. मग ज्याच्यावर दाखल झाली त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, मी तुला मदत करतो, तुझ्यावर ॲट्रॉसिटी तुला काढून देतो, मग मला एवढे पैसे दे. खूप लोकांनी सांगितलंय असं, काही त्यांना मदत वगैरे होत नव्हती, त्यांना आपला लुटावर धंदा करायचा, शिवाय कुणालाही ट्रोल करायचा. आज तोंड फुटेपर्यंत मारला त्याला लोकांनी, हा लय मारला. चाटू चाटू दमलाय आणि भोकायला लागलाय. होय रे, लोकांना म्हणतो अंड भक्त होता का अगोदर 15 वर्षापूर्वी म्हणा, लोक अंड भक्त तू भक्त. 15 वर्षापूर्वी तू पण त्यांचा गाण होता की, मग तेव्हा त्यांची चाटायला बोट लागला का. होय रे भाडे. आणि सारखा फडणवीसला बोलतोय नीच माणसा. कोण रे तू, शेंबड्या खरकट्या, लोकांना फसवणारा 420 चाललाय बोलायला. मिरची लागली, मी मिरचीच्या शेतातूनच बोललो, म्हणूनच मी इथून बोललो. शेंबड्या चालला मिरच्या लावायला. माझ्यावर म्हणे यांनी बाई सोडली न माणसं सोडले. शेंबड्या तुझ्यावर चालले, काम आहेत त्यांना लई. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, तुझ्या मागं लागतील होय ते. कुठलं आलंय झुडूप आणि चाललंय सांगायला नफऱ्या तोंडाचं.
खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. 420 माणूस आणि मी म्हणे कोण, मी याव करेन आणि मी ते करे कर ना. हे धमक्या कोणाला देतोय मी आता. आणि की हा गब्बर गँग म्हणे बाबा. मला सांगा गब्बर हा जो विलन होता हा चांगला होता का हो? शोले मधला जो गब्बर होता ना तो चांगला होता नाही. म्हणजे हे स्वतःच सांगतात आम्ही गब्बर सारखी माणसं आहोत बरं का. हा आम्ही लोकांवर अन्याय करू. गब्बर गँग म्हणतो हा स्वतःला. गब्बर नाव कुणाचं आहे? शोले मधल्या त्या विलनचं आहे बरोबर ना. आणि तो विलन आहे ना, तो गब्बर नावाचा विलन हा गावकऱ्यांवर अन्याय करायचा, गोरगरिबांवर अन्याय करायचा. मग तुमची गँग जी आहे सडे खरकेडे डोगे, तुझी गँग आहे का ती? तुमची गँग तुम्ही जे 1 2 3 4 5 तुमची गँग गब्बर गँग आहे ना, मग ती लोकांवर अन्याय करणारी का रे? स्वतःच म्हणतात गब्बर गँग येईन आता गब्बर का बाया. गब्बर गँग खरकटी गब्बर गँग. बसा घरामध्ये चाललेत लोकांना शिकवायला. हरा लोकांचे पैसे द्या बुडवलेले. कितीक लोकांना देशोधडीला लावलंय शेतकऱ्यांना. त्यांचे पैसे दे पहिले भिकाऱ्या. खोटे रोप वाटलेत लोकांना, नुकसान केलंय शेतकऱ्यांचं. चाललाय भुकायला नालायक्या. दम देतोय परत लोकांना. बऱ्याच जणांनी सांगितलं आम्हाला दम देतोय, काय करायचं ते करा म्हणतो. जा रोप त्या लोकांनी नेईपर्यंत गोड गोड बोलतो आणि नंतरचे पैसे पण मागत नाही या लोकांना, कारण ते रोपच डुप्लिकेट असतात ना. अर्धे पैसे टाका म्हणतो आत्ता, नंतर बाकीचे टाका. रोप पोचल्यावर तुमच्या घरी. मग लोकांनाही खरं वाटतं, अरे रोप आल्यावर आपल्याला पैसे टाका म्हणतो बाबा. आणि ज्या वेळेला ते लोक रोप चांगले निघत नाही, लोक म्हणतात हे घेऊन जा आमचे पैसे द्या आम्हाला. नंतर लोकांना दम देतो ब्लॉक करून टाकतो. लाज वाटते का तुला? शेतकऱ्यांना बुडवतोय नालाय का? अगोदरच तो शेतकरी मरून चाललाय, शेतातमध्ये पिकत नाही, त्याच्यानं तुझ्यासारखे 420 त्यांना परत लुबाडतायत आणि परत फडणवीसच्या नावाने बोंब मारत फिरतोय दळिंद्र्या. ह्याच्यावर आहे ना कारवाई केली पाहिजे शेतकऱ्यांनी. विनंती माझी, मी त्या शेतकऱ्याला सुद्धा सांगितलं कर्नाटकच्या की तुम्ही करा, तुमच्या तिथं कारवाई करायच्यावर. कारवाई होती कारण त्या माणसाने तिथून याला पैसे सेंड केलेले त्याच्या गावातनं आणि 100% याच्यावर कारवाई होती. जिथून तुम्ही पैसे सेंड केलेत ना तुम्हाला त्या ठिकाणी जायची गरज नाहीये. जिथून त्याला ऑनलाईन पैसे तुम्ही पाठवलेले आहेत ना त्या ठिकाणाहून तुम्ही याच्यावर गुन्हे दाखल करू शकता. जा बसा पोलीस स्टेशनला जाऊन. नसन गुन्हे दाखल होत ना मला सांगा, ह्याच्यावर गुन्हेच दाखल करा. फक्त तुमच्याकडे पुरावे पाहिजेत पैसे दिलेल्याचे. 100% तुम्हाला मदत करेल मी. आणि तुमच्याकडे जे रोप आले ना त्याचे सुद्धा पुरावे हवेत की तुम्ही ते रोप याने डुप्लिकेट रोप तुम्हाला दिली आहेत. ह्याचा कसा बाजार उठवते ना मग बघा. याला दाखवते संविधानासोबत खेळणं कसं असतं. मग ते खऱ्या अर्थानं संविधानाची पायमल्ली तुम्ही लोक करताय. अरे तुला संविधानामध्ये फक्त लोकशाहीच दिसती का? आणि माझ्या लोकशाहीवर गदा आणतो म्हणला का? त्यांच्या बायकोवर बोलतोय का? त्यांच्या मुलीवर बोलतोय? भाड्यांचा गू खातोय. राजकारणात फडणवीस आहे, त्याची मुलगी नाहीये, त्याची बायको नाहीये. त्यांना बोलत होता ना तोपर्यंत ठीक आहे. त्यांच्या बायकोला त्यांच्या मुलीला लाज वाटते का तुला? त्या लेकरांनी काय केलं रे? नीच माणूस. ते देऊन याला बाहेर काढला पाहिजेत. आणि होणार तुझा त्या चेतण्यासारखं. त्या चेतण्या कसा टेचला तुला पण टेचतील लोक, लक्षात ठेव. अरे ज्या वेळेला खरं बाहेर येतं ना लोक नाही घाबरत कशाला. लोक नाही घाबरत कशाला, लक्षात ठेव. सगळ्यांना सगळं माहिती झालंय आता. त्याच्यामुळं तुझ्यासारख्याच्या नांग्या कशा दाबायच्या ना हे पण लोकांना माहिती आहे. 100% तुझा बाजार उठणार एक दिवस. आणि उठलेलाच आहे आता बऱ्यापैकी. लोकांना समजून गेलं तुझा 35 लाखाचा फुगा कसा फुटला ना, तो लोकांना कळलंय की अरे खरं आहे. बरेच जण मला म्हणतात ताई खरंच आमच्या लक्षातच नाही आलं. 35 लाख याचे फॉलोअर्स आहे ना, मग याच्यासाठी का नाही लोक 1000 पण जमा झालेत हे आम्हाला कळलंच नाही ताई कधी. बरेच लोक म्हणतात आम्ही याला शेतकऱ्यांसाठी माहिती देतो म्हणून याला फॉलो केलं होतं. आता याला आम्हाला अनफॉलोच करता येत नाहीये. ताई याला फॉलो केलं होतं आम्ही का? आता हा शेतकऱ्यांचे बाबा प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या माहितीसाठी काहीतरी बनवतो. आता आम्हाला ते अनफॉलो कसं करतात तेच माहित नाही. बरेच लोक असे म्हणतात. त्याच्यामुळे तुझा बाजार उठणार. तू बोल, तुझा बाजार उठवणार. तुझी माहिती जशी मिळेल ना आता तशी तुझ्या रेकॉर्डिंग पण वाजवणार लोकांच्या. देतायत लोक
कशा पद्धतीत तू लोकांना फसवलंय ते. नक्की तुझ्या रेकॉर्डिंग पण वाजवतात बरं का रे लाचाट्या. हा 100% तुझ्या रेकॉर्डिंग पण वाजल्या जाणार. हा बाजारच उठवणार मी, बाजारच उठवणार तुझा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. पुन्हा याचा बाजार उठवण्यासाठी येणारच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे.